सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ज्याप्रमाणे आत्ताच आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे की नीट परीक्षाच्या याच्यामध्ये जवळपास पूर्ण देशभरामध्ये 16 लाख विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसतात आणि या वर्षाला नागपूर असेल, तामिळनाडूमध्ये असेल किंवा राजस्थानमध्ये असेल, अनेक ठिकाणी हा पेपर लीक झाला आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांचं धोक्यात आलं. अशा पद्धतीचं चित्र मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं पत्र दिलं की तामिळनाडूमध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला की नीट बंद करून HSCच्या याच्यावरच ज्या पहिल्या परीक्षा व्हायच्या त्याच परीक्षा घेतल्या गेल्या पाहिजेत आणि तामिळनाडूने त्या पद्धतीची सुरुवात केलेली आहे. आणि महाराष्ट्र बोर्डाच्याच याच्यावर आता ह्या सगळ्या परीक्षा व्हाव्यात ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आपण पाहिलं असेल की नीट 2017 पासून आलेली आहे. पहिले HSC बोर्डच्या आधारावरच या सगळ्या मेडिकल असेल, इंजिनियर असतील, याच्या सगळ्या प्रवेश मिळत होतं. आपण पाहिलं असेल की जे राज्य सरकारचे बोर्ड परीक्षा असतात त्याचं प्रमाण मग पुढच्या काळामध्ये कमी झालं. आपल्याला लक्षात मी सांगतो की 2017 आणि 18 मध्ये 48.22 हे प्रमाण HSC बोर्डाचं झालं आणि CBSEचं झालं 24.91. असं करता करता ते वाढत गेलं आणि त्यामुळे ट्युशन्स ह्या ज्या आहेत या मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचं शिक्षण झालं. आणि म्हणून आता CBSE सारख्या परीक्षेमध्ये याला सेंट्रल बोर्ड आणि त्या सगळ्या आपल्याला या अडचणी आणि हे पेपर लीक होणं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन होणं आणि पोरांचं भविष्य खराब होणं हे सगळं चित्र आता त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आता काँग्रेस पक्षाच्या वतीने ही मागणी महाराष्ट्राच्या मुलांसाठी त्यांच्या म्हणजे राज्य सरकारच्या बोर्डाच्या आधारावरच त्यांना पुढचं मेडिकल आणि इंजिनिअरिंगचं ॲडमिशन मिळावं अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो, जेणेकरून सामान्य लोकांना सुद्धा बुद्धिमान मुलामुलींना सुद्धा यामध्ये संधी मिळावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही राज्यातल्या आता सध्या आरोप प्रत्यारोपाच्या ज्या फेरी सुरू आहेत पण सामान्य माणसांचे प्रश्न त्याच्यामध्ये बाजूला पडलेले आहेत आणि ही प्रश्न आमच्या येणाऱ्या पिढीसाठी महत्त्वाचे आहेत. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न की महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एक नवीन मोठ्या प्रमाणात आलेला आहे की मधल्या काळामध्ये जी घटना आपली साकीनाक्याची झाली त्याच्यानंतर कंजूरमार्गमध्येही सुद्धा एका सोसायटीमध्ये एका अल्पवयीन मुलीला तिथला जो चौकीदार असतो त्या चौकीदाराने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ती पण एक बातमी पुढे आलेली आहे. आणि म्हणून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला आहे. आणि म्हणून आता या ज्या सुरक्षा याच्यामध्ये जे पुरुषांची संख्या तिथं पुरुष असतात तिथं महिला ह्या सुरक्षेमध्ये असाव्यात ही मागणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याच्या गृहमंत्र्यांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करतो आहे. जेणेकरून सोसायट्यांमध्ये जे हे असतात ते गार्ड असतात त्या पुरुषांच्या ऐवजी तिथं महिला पण असल्या पाहिजेत ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला असं म्हणताय. राज्यपालांनी असं पत्र दिले मुख्यमंत्र्यांना की याच महिला सुरक्षेच्या विषयावरनं कायदा सुव्यवस्था बिघडते आहे त्यासाठी 2 दिवसीय अधिवेशन विशेष अधिवेशन बोलवावं. मात्र असं कळतंय की राज्य सरकारकडनं या पत्राला केराची टोपली दाखवली जाते की म्हणून या अधिवेशनाची काही गरज नाही अशी चर्चा आहे.
तुमचं मत काय राज्यपालांच्या या पत्राविषयी? हो, याला धरूनच आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राला उत्तर देखील दिलंय. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय, अधिवेशन घ्यायचं झालं तर संसदेचं 4 दिवसांचं अधिवेशन घ्या, कारण की केवळ साकी नाक्यापुरतं प्रश्न मर्यादित नाही, देशभरामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. मुद्दा आखरी महिलांच्या सुरक्षेचा आहे. देशाचं असो की राज्यात असो, परिस्थिती सारखी आहे जी मुख्यमंत्री महोदयांनी म्हणाले आहे ते बरोबर आहे. कारण की ही जी प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीमध्ये ज्या पद्धतीने वाढ होते आहे, कायदे आपण अनेक केले पण त्या कायद्याचा असर कमी पडतो आहे काय, हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. आणि म्हणून याला कायद्यामध्ये पुन्हा काही सुधार करायचे असतील आणि याच्यामध्ये पुन्हा काही कडक कायदे करता येईल काय, हाही प्रयत्न त्याच्यामध्ये झाला पाहिजे. अशा या प्रवृत्तीला आळा पडला पाहिजे. आणि म्हणून आम्ही अधिवेशन होईल ते नंतरचा भाग आहे, पण जे मुद्दा आज एरनविल कंजूर मार्गचा मुद्दा मांडला की या ज्या सोसायट्या असतात त्या सोसायट्यामध्ये जे पुरुष गार्ड असतात त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात शोषण होतं, याचंही एक प्रकरण समोर आलं. आणि म्हणून त्याला आज आम्ही सजेशन असं करतो ते तर काही त्याला अधिवेशन घ्यायची गरज नाही. सुरक्षेसाठी महिला सुरक्षा गार्ड या अगर मुद्दा आपण पुढे आणला आणि त्या पद्धतीच्या नेमल्या तर निश्चितपणे काही गोष्टीला आपण या पद्धतीने थांबवू शकतो. हा त्याच्यातला मार्ग आहे. पत्रामध्ये मुख्यमंत्री म्हणतात की राज्यपालांनी विरोधकांनी केलेली मागणी त्याच्यात सुरात सूर मिसळणं आणि तीच मागणी करणं हे संसदीय लोकशाही प्रणालीला घातक आहे, मारक आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? पुन्हा राज्यपालांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळून जी मागणी विरोधक करतायत तीच मागणी राज्यपालांनी करणं हे कुठेतरी संसदीय प्रणालीला संसदीय लोकशाही प्रणालीला घातक आहे, मारक आहे असं मुख्यमंत्री म्हणतात. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? असं राज्यपालांचा एक दायरा आहे. आता राज्यपालांनी शासनाच्या कामकाजात किती हस्तक्षेप करावं की नाही करावं हा एक दायऱ्याचा भाग आहे, त्यांच्या अधिकाराचा भाग आहे. आणि राज्यपाल आता खूप कामामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आता मिटिंगा घ्यायला निघालेले होते मधल्या काळामध्ये. आता तो त्यांचा दायरा नव्हता असं, आणि आतापर्यंत सांसदीय पद्धतीमध्ये आपण पाहिलंच नाही. आता राज्यपालांनी शासन कामामध्ये रोजच हस्तक्षेप करावं असं काही एक नवीन आयाम आता नवीन केंद्रातल्या गृह खात्याने किंवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं असेल तर माहिती नाही. पण आतापर्यंत ही काही परंपरा राज्यात आणि देशात नव्हती. पण ही अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आखरी विरोधकांना हे सगळे प्रश्न उपस्थित करायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. पण राज्यपालांनी काय त्याच्यामधलं मार्ग काढावा आणि राज्यपालांनीच अधिवेशनाची मागणी करावी ही एक नवीन परंपरा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये त्या या सगळ्या प्रश्नामध्ये, कारण साकी नाक्याच्या प्रश्नामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी काही भूमिका घेतली ती खऱ्या अर्थानं सकारात्मक आणि प्रामाणिक होती की अशा घटना घडू नये आणि त्याच्यासाठी पोलीस विभागालाही सक्त सूचना त्यामध्ये दिलेल्या होत्या. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. शासन म्हणून पूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीच्या वतीनं त्या पद्धतीचा प्रयत्न केला जातो आहे. पण एक गोष्ट आपण पाहतो आहे की कालही आपण पाहिलं की किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून ज्या पद्धती, हे फक्त महाराष्ट्रात होतात किरीट सोमय्या असं नाही, असे किरीट सोमय्या प्रत्येक राज्यात निर्माण करून ठेवलेले आहेत. आणि भाजप या पद्धतीचं आरोप प्रत्यारोप अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा एक प्रयत्न जाणीवपूर्वक करते आहे, असं चित्र आपण आज देशभरामध्ये पाहतो आहे. कालही आम्ही सांगितलं की महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न आणि छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न, आपल्या बाजूचे देश जे काल आमचे मित्र होते ते आज आमचे दुश्मन झालेत. देशांतर्गतली परिस्थिती वाईट आहे आणि हे सगळे मुद्दे आज महत्त्वाचे आहेत. पण या सगळ्या मुद्द्याला बेदखल करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातो आहे आणि हे वास्तविकता आहे. भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा नाही का? आणि केवळ काही पक्षाचे भ्रष्टाचार समोर येतात आणि सत्तारूढ पक्ष जो आहे केंद्रात तो येत नाही, याबद्दल आपण काही प्रयत्न करणार आहात का जनतेसमोर सत्य यावं? दोन गोष्टी आहेत की या पद्धतीचा सत्तेचा दुरुपयोग
जो आज केंद्र सरकार करतो आहे तो कधीही झालेला नाही, जो आज होत आहे. ज्या आणीबाणीचा उल्लेख करून विरोधक काँग्रेसवर तोंडसूक घेतात, आज त्यावेळेस तर काही लोक आणीबाणीमध्ये आत्महत्या केलेले होते, पण आज देश हा सगळा जेलमध्ये आहे. देश आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आज वागते आहे, अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात कोणी काही बोललं, आपण सोनू सूदचं आपण सगळ्यात आत्ता चांगलं उदाहरण घेऊ. ते आप पार्टीचे एम्बॅसेडर झालेत आणि त्यांनी भूमिका मांडली तर त्यांच्यावर सुरू झाली मोहीम. काय मग आता जे काही लोक त्यांच्या बाजूनं आहेत, जे त्यांचं वाहवाही करतात, का तेही लोक दुधान धुतलेले आहेत? मग त्यांच्यावरही कारवाई व्हावी, हे सगळे प्रश्न आहेत. आणि ही पहिल्यांदा या देशामध्ये सार्वत्रिक आणीबाणी, ही अघोषित आणीबाणी BJPनं केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण केलेली आहे. ही देशाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी हानिकारक आहे आणि खऱ्या अर्थानं देशाच्या संविधानिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. ED आणि CBI हे दोन्ही ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, ह्या महत्त्वपूर्ण आहेत. त्याचा वापर निश्चितपणे केला पाहिजे, पण त्याचा उडसूट कुठला भाजपचा कार्यकर्ता त्यांनी सांगितलं की उद्या ज्यांच्यावर ED लावायची तर त्याच्यावर ED सुरू होऊन जातं. त्याला एक प्रोसिजर आहे. पण जसं आता सामान्य कार्यकर्त्यांजवळ भाजपच्या EDचं आदेशाचं पत्र असेल तर मग ही तर एक गंभीर बाब आहे आणि त्याचं महत्त्व संपवण्याचं हे जे दुर्दैवी काम BJPच्या माध्यमातून सुरू आहे, त्याचा निषेध काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे. पण नाना, तुम्ही म्हणला होता की अजून काही असे भाजपाचे देखील कार्यकर्ते किंवा मंत्री आहेत ज्यांचा आम्ही फोन करणार असं तुम्ही म्हणला होता. तुमच्याकडे अशी काहींची लिस्ट आहे का? असं आहे की आमच्याजवळ ते सगळ्या गोष्टी आहेत, पण आज आपला देश ज्या अडचणीत आलेला आहे त्याच्यावरही आज चर्चा होण्याची. देश वाचेल तर ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे. माझा मुद्दा ऐका ना. देशाची संविधानिक व्यवस्था आणि देश जिवंत राहील तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येईल. आज जे भाजपने केंद्रामध्ये बसून या व्यवस्थेला संपवण्याचं, देश विकण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, त्याच्यावरची चर्चा ही महत्त्वाची आहे. त्याच्यावरचं सुरक्षा महत्त्वाची आहे आणि जिथपर्यंत आपण हे करणार नाही तिथपर्यंत आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागणार. नीटचा पेपर लीक झाला असं म्हणताय, मात्र महाविकास आघाडीचा पेपर देखील वारंवार लीक होताना पाहायला मिळतोय. आज सुभाष देसाई आणि रावसाहेब दानवे एकाच कार्यक्रमाला व्यासपीठावर होते. जर आम्ही एकत्र आलो तर विकास या देशाचा होईल असं ते म्हणताना पाहायला मिळाले, राज्याचा होईल असं म्हणताना पाहायला मिळाले. याचा नेमका काय अर्थ काढायचा? आलं तर असं म्हटलेलं आहे. होते ना, आले तर आणि होते, त्याचाही अर्थ त्यांनी लावून सांगावा. मुद्दा तो नाही ना. महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये एक कमिटमेंटच्या आधारावर राज्याच्या जनतेच्या हितासाठी एकत्रित आलेलं आहे आणि त्याच्यामुळे होते. त्यावेळेस काय परिस्थिती होती, फडणवीसाचं सरकार आणि केंद्रातलं सरकार त्याच्यामध्ये होते, त्यावेळेस काय झालं ते पण माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आज आम्हाला जायचं नाही, आमचा तो मुद्दा पण नाही आहे. आमचा मुद्दा एवढाच आहे की आज संविधानिक व्यवस्था, देशांतर्गतले मामले, आपल्या विदेशी जे आपलं जी नीती आहे त्या नीतीमध्ये केंद्रातलं सरकार फेल झालं आणि देशातलं संविधानिक व्यवस्था आणि देशच धोक्यात आलेला, ही भूमिका आमची आहे आणि त्याच्यावरची चर्चा होणं आज महत्त्वाची आहे. बेरोजगारी, शेतकरी, गरीब माणूस, छोटा व्यापारी, हे सगळे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. नाना आप कह रहे हैं कि देश अड़चन में है, लेकिन अनंत गीते के बयान से आज कहीं न कहीं महाविकास आघाड़ी अड़चन में आ गई है. अनंत गीते के बयान से कैसे देखते हैं? अनंत गीते ने क्या गलत बोला है? कोई गलत नहीं बोला है. अनंत गीते ने यही कहा है कि शिवसेना और कांग्रेस ये अलायंस जो है वो अलायंस कभी हो ही नहीं सकता, यही बोला है उसने. गलत क्या बोला है? आगे आखिरी शिवसेना और कांग्रेस ये विपरीत परिस्थिति में जो आज हम अलायंस में हैं उसके बराबर, उन्होंने कोई गलत तो कहा नहीं है. उन्होंने पवार साहब को लेकर भी बोला कि कांग्रेस के सीने में पीठ के पीछे खंजर होगा और इस तरीके से. ये हमारा वक्तव्य नहीं है. दूसरा सवाल, आज CM
ने सीएम को पत्र लिखा गया, राज्यपाल की तरफ से कहा गया महिला सुरक्षा को लेकर महाराष्ट्र में स्पेशल सत्र बुलाना चाहिए, जिस पर मुख्यमंत्री ने भी रिप्लाई किया है। इसको कैसे देखते हैं? हमने बार बार कहा है कि राज्यपाल महोदय जो है और राजभवन जो है वो बीजेपी का कार्यालय बन चुका है। राज्यपाल की भूमिका ही बीजेपी कार्यकर्ता का जैसे भी कार्यकर्ता जैसी है। ये आज नहीं, हमने कई बार बोला, विधानसभा में भी वही बात को हमने दोहराया था। आखिरी एक माननीय राज्यपाल महोदय का एक दायरा होता है, वो दायरे के अंदर में राज्यपाल जी, उनको हम सजेशन नहीं दे सकते, वो बड़ा पद है, एक संवैधानिक पद है, उनको हम सजेशन नहीं दे सकते, लेकिन उस पद की गरिमा रखने का काम उन्हें करना चाहिए। राज्य में सत्ता और विपक्ष दोनों पक्ष है, जहाँ ये ऐसे मामले आते हैं विपक्ष को ये मामले उठाने का अधिकार है। सरकार ने उसको जो भी ऐसी गलत काम होते हैं उसके ऊपर प्रतिबंध लगाना, कार्रवाई करना, ये सरकार की जवाबदारी है। और राज्यपाल का जो दायरा है वो राज्यपाल अपने दायरे में के इसमें ही उन्हें रहना चाहिए। इतना ही हमारी विनती है, आदेश नहीं। एक मिनिट हिंदी होऊन जाऊ दे ना, हिंदी होऊन जाऊ दे ना, मग घेतो तुमचा प्रश्न, हिंदी होऊन जिस तरीके से पश्चिम बंगाल में राज्यपाल वर्सेस मुख्यमंत्री हुआ, दिल्ली में आपने देखा कि वो मुख्यमंत्री वर्सेस लेफ्टिनेंट गवर्नर का हुआ, इस तरीके की क्या कंडीशन आपको आपने देखा होगा कि बीजेपी ने जिन कई राज्यपालों को नियुक्त किया, कई राज्यपालों ने अपना राजीनामा दे दिया। उसका कारण ऐसा है कि रिजाइन करने का कारण क्या है वो भी आपने देखा होगा। किसान का मामला हो, केंद्र सरकार का उनको बार बार हस्तक्षेप करना हो राज्यपाल जैसे पदों को, उसके वजह से कई गवर्नर ने खुद रिजाइन किया। आज केंद्र सरकार राज्यपाल के माध्यम से जो विरोध में सरकार है, उनके केंद्र सरकार के विरोधी पक्ष की सरकारें जहां है, उस सरकार को डिस्टर्ब करने का काम केंद्र सरकार के माध्यम से किया जाता है, ये स्पष्ट उसमें होता है। और ऐसे समय में केंद्र सरकार ने राज्यपाल जैसे इस पद को डिस्टर्ब नहीं करना चाहिए, उनके दायरे में उनको रहने देना चाहिए, उनके अधिकार है उनके अधिकार में रहने देना चाहिए। गवर्नर खुद कहते हैं कि 12 एमएलए का जो प्रश्न उनके पास प्रलंबित है, मुझे दिल्ली का आदेश आएगा तभी मैं करूंगा। तो इस तरह से अगर गवर्नर जब बार बार बोलते होंगे तो निश्चित रूप से केंद्र सरकार का हस्तक्षेप गवर्नर के उस पोस्ट पे बार बार होता है, अतिक्रमण होता है, यह उसमें स्पष्ट होता है। नाही, आम्हाला शिवसेना आणि काँग्रेस एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये आलेली आहे आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी त्याच्याबद्दलचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार झालेलं आहे त्यावेळेस स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित येतो आहे आणि आम्ही एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हे सरकारमध्ये आम्ही आलेलो आहोत। असं आमचं जे जुने लोक ते सांगायचे तेवाले की आमचे कोणती युती आहे ती आमची जन्मता युती आहे काय, त्यांचं नैसर्गिक युती आहे, ही आमची नैसर्गिक युती आमच्या नेत्यांनी कधी बोलले नाही, ते पण नाही बोलले, तर आम्ही त्या मताशी सहमत आहोत। मी आम्ही त्याच्याबद्दलचं आम्ही कुठली प्रतिक्रिया देणार नाही, ते त्यांचं मत आहे। मी काय ते नाही म्हटलं, ही जी युतीचं त्यांनी म्हणाले, त्यांनी हे लाईन बोलले होते, त्याच्यावरची आमची कुठली प्रतिक्रिया नाही। आम्ही अनंत गीतेंच्या एका लाईनला आम्ही होकार आहे, दुसऱ्या याला आमचा होकार नाही। सोयीचं काय झालं, जे आहे तेच सांगितलं आम्ही। कोणत्या आमचं त्याच्याबद्दलचं आमचं कुठलंही आम्ही त्याला सहमती नाही। नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेले असे चित्र काही दिसत नाही, कारण सुनील केदारांचं वक्तव्य असतं आणि ते म्हणतात की काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला जर तो पक्षाशी बेईमानी करत असेल तर गाडीतनं उतरवा आणि लाथा घाला, पक्ष शिस्तीत बसतंय काय? त्याला चुकीचं काय, पक्षाच्या पाठीवर खंजर खुपसणारा कोणी असेल, तो किती मोठा असेल, तर त्याला ही लाईन मंत्र्यांना बोलता येत नाही मारा म्हणून, पण
असं तुम्ही म्हणालात त्याचं ही काही बरोबर नाही. बोलले असेल तर ते चुकीचं आहे. पण पक्षाशी गद्दारी कोणी करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर ॲक्शन व्हावी असं त्यांनी मत मांडलं असेल तर त्याला समर्थनच केलं पाहिजे. हे असं मारापिटाचं असं काही बोललं असेल तर त्याला चुकीचं आहे. ते तसं बोलता येत नाही. प्रदेश महासचिवांना काहीतरी विरोध केला गेला असं काही चॅनल दाखवतात. काही कोणाला विरोध केला नाही. नेमकं काय वक्तव्य असेल पण पक्षाशी चुकीचं कोणी पक्षासोबत वागत असेल, पक्षात राहून वागत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका आमचं समत आहे. अजून विनयाजी हिंदी होता नाना बोलू गे तुला सांग. मी नसताना बोलला असायचं पण जे हे आहे गव्हर्नरचं पत्र आणि त्याच्यावर सीएमचा रिप्लाई. गवर्नर ने कहा है कि 2 दिनों का स्पेशल सेशन महाराष्ट्र में लीजिए क्योंकि महिलाओं की सुरक्षा के बारे में सवाल उठते हैं. तो इस पे चीफ मिनिस्टर ने आप कहा है कि 4 दिनों का सेशन पार्लियामेंट में देना चाहिए क्योंकि सिर्फ महाराष्ट्र में नहीं उत्तर प्रदेश और भाजपा शासित ऐसे कई राज्य हैं जहाँ पे महिलाओं की सुरक्षा का विषय बड़ा है. बराबर कहा है सीएम साहब ने इस वाक्य को, क्योंकि पूरे देश में इस तरह की बड़े पैमाने में परिस्थितियाँ पैदा हो चुकी है और ऐसे समय में पार्लियामेंट का भी सेशन होना चाहिए और इसमें एक कड़क कानून और बनना चाहिए क्योंकि जो कानून हमने बनाया है निर्भया के बाद वो भी कम पड़ रहा है. उसमें भी और कड़क कानून बनाना चाहिए. इसमें कोई दुमत नहीं हो सकता. रहा महाराष्ट्र में नहीं तो पूरे देश में. तो इसलिए माननीय मुख्यमंत्री जी ने जो बात कही है और रहा गवर्नर का मामला. अब गवर्नर जी वो हमने बार बार कहा है कि हमारे राज्यपाल का भवन जो है राजभवन वो बीजेपी का कार्यालय बन चुका है. अगर ये बात है तो ये गलत है. इसको निश्चित रूप से दायरा हमारे खुद राज्यपाल जी का होता है. वो दायरे में ही ये व्यवस्था रहना चाहिए. प्रभाग समितीबद्दल बऱ्याच बैठका होत आहेत महाविकास आघाडीच्या. पक्ष म्हणून आपलं त्याबद्दल काय मत? आता आमचे सगळे मंत्री, आमचे सगळे आमदार, आमचे सगळे नेते, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे मंत्री आमचे जे समन्वय समिती आहे आमच्याकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण साहेब हे आमच्या पक्षाची भूमिका तिथं मांडतील. जनीताई पाटलांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं आपणही काही आवाहन बाळासाहेब थोरात. बिलकुल नाही. आम्ही विरोधी पक्षनेत्यांसोबतही बोलणार आहोत आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. नाना, मुंबई महापालिकेसह एकूण 15 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. अजितदादांनी त्याला दुजोरा दिलाय. आपण कुठवर प्रिपेअर आहात? कशा पद्धतीने काँग्रेस तयारीत आहे आणि काँग्रेस सगळ्या जागा लढायच्या तयारीत आहे. आम्ही आता जिल्हा परिषदच्या 6 जिल्हा परिषदमध्ये आमच्या निवडणुकांचं फॉर्म पण काल पालघरचे भरून झाले. बाकीचे तर आमचे पहिले भरलेलेच होते आणि त्याच्यामुळे आम्ही लढाईची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळेच आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या तयाऱ्या करतात आहे सगळे पक्ष. राष्ट्रवादीचा माहोल आहे असंही अजितदादा. माहोल लोकांच्या हातात असतो, पक्षाचा नसतो. मागे विषय तुम्ही एक विषयाबद्दल बोलला होता की ज्या प्रकारे किरीट सोमय्या वेगवेगळ्या मंत्र्यांची प्रकरणं काढतायत, कशा प्रकारे त्यांना टार्गेट करतात, त्यांना तशाच उत्तर देणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाला होता. आमचा सरळ मुद्दा आहे की मी तर त्यांना सांगितलं की तुम्हाला आता तर दिल्लीमध्ये त्यांचं काय महत्त्व आहे वगैरे सगळं त्या पक्षात मला माहिती आहे. थोडाफार अभ्यास आहे त्यांचा. मला किरीट सोमय्यांचाही अभ्यास आहे. पण त्यांनी आज ते काम चांगलं करतायत, लोकांना आवडायला लागलं आहे असं काही तेच म्हणतात स्वतः. पण ते सार्वजनिक त्यांनी करावं. जो भ्रष्टाचार असेल त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढलाच पाहिजे. भ्रष्टाचाराची कीड संपलीच पाहिजे या मताशी आमची सहमती आहे. पण ते दुसऱ्या पक्षाचे आहे म्हणून ते भ्रष्टाचारी आहे आणि भाजपमध्ये आहे ते एकदम ती लाश सगळ्या त्या गंगा नदीमध्ये फिरत होत्या त्यावेळेस दुसऱ्या लाटेमध्ये आणि त्या लाटेमध्ये त्यांनी आंघोळ केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते शुद्ध झालेले आहेत असं त्यांचं मत असेल तर मग त्याला बदलवलं पाहिजे. भाजपमध्ये पण अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत. नसतील तर त्यांना लिस्ट पाठवून देतो आम्ही. त्यांना माहिती नसेल तर आम्ही पाठवतो. ते आता सगळ्यांचा शोध घेतात ना. ते तर चॅनलमध्ये कोण भ्रष्टाचारी आहे तेही शोधून राहिलेत. आता त्यांचे मालक कोण कोण आहेत ते पण शोधतात आहेत ते सध्या. ते काय जे चॅनल ते दाखवत नाही
त्यांची त्यांच्या मालकांनाही शोधणं चालू केलेलं आहे असं मला रिपोर्ट आलेले आहे. पेपरमध्ये त्यांच्या बातम्या छापल्या नाही, त्याच्या मालकाची आता त्याने माहिती घेणं सुरू केलेली आहे. म्हणजे त्यांना रोज दिसायचं स्टंट त्यांचा, अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे. हे सांगायचं ह्या पद्धतीचं स्टंट अधिकार आहेत लोकशाहीमध्ये तुम्हाला कोणावर आरोप करायचे, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे आहेत तर ते दुधानं धुतले आणि बाहेर आहेत म्हणून ते सगळे भ्रष्टाचारी. अशी व्यवस्था होऊ शकत नाही. त्यांना डिटेन्शन केलंच नाही. कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी सांगावं. त्यांनी जो बोंबाबोंब केलेली होती कुठल्या पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल झालेला आहे. ती कोल्हापूरमध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अनंत चतुर्थी गणपतीचा सण हा आमच्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पोलिसांचा तेवढा बंदोबस्त असतो. त्या काळात त्यांनी तिथं जाऊ नये एवढंच होतं. त्यांनी रोज महाराष्ट्रात फिरवणं, त्यांना कोण विरोध करत आहे. आणि केंद्रातला पोलीस त्यांना दिलेले, आता त्यांना तर काही भीतीचं काही कामच नाही आहे. केंद्रातला पोलीस आहे त्यांच्याकडे आता, त्याला कशाला घाबरायचं कोणाला. आणि ते तिकडे गेले, ते अनंत चतुर्थी नसतं तर त्यांनी कलेक्टरने त्यांना पत्र दिलंच नसतं. कायदा सुव्यवस्थेचं व्यवस्था ठेवणं प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. त्यांनी तेवढं काम केलं. आता फक्त जाऊ नये एवढंच त्यांना सांगितलं तर ते त्याचा बाऊ केला, स्टंटबाजी केली. म्हणजे गणपतीच्या त्योहारमध्ये आपल्याला त्यांना गणेशजीला बघायचं होतं, आमच्या लालबागच्या राजाला मला बघायचं होतं, ते त्यांनाच बघावं लागत होतं. संजय राऊत म्हणतात की जी कारवाई केली गेली त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हती. एक बघा, मुख्यमंत्र्यांना केव्हा माहिती असेल की एखाद्याला कोणाला अरेस्ट करून घ्यायचं असेल, काही करायचं असेल, मोठी कारवाई असेल तर तेव्हा मान्य मुख्यमंत्र्याला माहिती होईल ना. आखरी त्यांना तिथं जाऊ नये एवढंच जिल्हाधिकाऱ्याचं होतं. त्यांना अरेस्ट करायचं नव्हतं, काहीच करायचं नव्हतं, गुन्हा दाखल करायचा नव्हता, काहीच करायचं नव्हतं. तर आता एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाई होत असेल तर ही जे काही नियमाप्रमाणे कारवाई करायची तर पोलीस स्टेशनचा तो ठाणेदार करतो ना, या त्या जिल्ह्याचा SP करतो. त्याला ना गृहमंत्र्याला माहिती असते किंवा मुख्यमंत्र्याला थोडी माहिती असते. म्हणजे आम्ही अशी कारवाई केली त्याची माहिती पाठवायचं काम त्यांचं असतं. एखादं कोणाला करायचं असेल आणि जेव्हा काही मोठं काही घटना व्हायची असेल आणि काही असेल तर त्यावेळेस सगळे गोष्टी माननीय मुख्यमंत्र्याकडे जातात आणि मग त्याच्यानंतरची रणनीती केली जाते. असं याच्यामध्ये कुठं केलं जाणार आहे काही. त्यांना मला म्हणून तुम्हाला विचारायचं की त्यांनी काल तो स्टंट केला 2 दिवसाचा, कुठं गुन्हा दाखल झाला त्यांच्यावर. एक त्यांनी दाखवा कुठल्या पोलीस स्टेशनचा गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला. अरेस्ट करून घेतलं त्यांना असंही नाही. रेस्ट हाऊसला गेले कराडच्या, यशवंतराव चव्हाण साहेब, मोठे मोठे लोक त्या रेस्ट हाऊसला थांबलेत. यांना गेले, आंघोळ केली छानपैकी आणि मग पुन्हा तुमच्या समोर आलेत. मी त्यांच्या भाषेत नाही सांगणार. आज आपलं खरंच विषय म्हणजे आपला हा मुद्दा आमच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचा, सामान्य परिवाराच्या मुलामुलींचा हा प्रश्न हा महत्त्वाचा आहे. आणि महिला सुरक्षेच्या बद्दलचं महिला गार्ड प्रत्येक सोसायट्यांमध्ये नेमले गेले पाहिजे, ही मागणी ही महत्त्वाची. आम्ही पत्र दिलेत माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे. प्रश्नासाठी वटहुकूम काढलेला आहे राज्य सरकारने, मात्र तो पेंडिंग आहे राज्यपालांच्या सहीसाठी. राज्यपालांचं आतापर्यंत एकंदरीत असलेलं राज्य सरकारला असणारं सहकार्य बघता काय प्रतिक्रिया आहे तुमची? काय वाटतं की होईल लवकर? वारंवार आम्ही या विषयावरची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं मांडलेली आहे. जो काही माननीय सुप्रीम कोर्टाने OBCच्या राजकीय आरक्षणाच्या बद्दलचा निर्णय दिलेला होता त्याच्यानंतर राज्य सरकारने तातडीनं त्या पद्धतीचा अध्यादेश काढून OBC समाजाच्या राजकीय आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे याचा एक प्रयत्न अध्यादेशाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. आखरी अध्यादेश निघाल्यानंतर माननीय राज्यपालाची सही त्याच्यावर लागतं. आता हे प्रकरण माननीय राज्यपाल महोदयाकडे आहे. 23 तारखेला माननीय सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पुन्हा आहे आणि तेव्हा माननीय सुप्रीम कोर्टाला हे पेपर दाखवण्याची व्यवस्था राज्य सरकारकडून केली जाणार आणि होणाऱ्या निवडणुका ह्या OBC आरक्षणासहितच व्हाव्यात ही भूमिका सातत्यानं
महाविकास आघाडीची आहे, काँग्रेस पक्षाची आहे, पण त्याला समजा खोडा टाकण्याचं काम माननीय राज्यपाल मोदयांच्या वतीनं काही राजकीय पक्ष करून घेत असतील तर निश्चितपणे त्यांना त्यांची जागा ओबीसी समाज दाखवेल, याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. आशिष शेलार बोलले की नाना पटोले लाफ्टर क्लबचे मेंबर आहेत. कोण आहेत तर ते आता तर सध्या चालूच आहे त्यांच्याच पक्षाच्या माणसाबद्दल. ते काय ते आशिष शेलारचं काय कहीं पे निशाना कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना चल रहा है. सध्या आता त्या भाजपमध्ये आशिष शेलारला सर्वेसर्वा व्हायचं आहे म्हणून ते हे दाखवू शकता तुम्ही. उत्तर प्रदेशमध्ये महंत नरेंद्र गिरी दुसऱ्याला फटाका बांधायचा आपलाच बांधून घ्या म्हणा त्याला. हां, उत्तर प्रदेशमध्ये महंत नरेंद्र गिरीचा संशयास्पद मृत्यू झाला. महाराष्ट्रात अशा प्रकारे मग केवढं मोठं आंदोलन झालं असतं. संतांची सुरक्षा महाराष्ट्रात नाही असं दाखवायची व्यवस्था झाली असती. आता यूपीमध्ये काय झालं, जास्त हत्या होतात आणि यूपीमध्ये सगळ्यात जास्त संतांच्या हत्या होतात आणि भाजपच्या काळातच. त्याचं कारणच ते आहे की जे संत यांची वास्तविकता मांडायचा प्रयत्न करतात ते संत जिवंत राहत नाही. अशीच परिस्थिती आज उत्तर प्रदेशमध्ये चालू आहे. भयानक परिस्थिती आहे उत्तर प्रदेशमध्ये. तिथं तर राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे. उत्तर प्रदेश में जो संत नरेंद्र गिरी जी की हत्या हुई है वो हत्या है, वो आत्महत्या नहीं है. वो आत्महत्या दिखाने की कोशिश की जा रही है. सबसे ज़्यादा संतों की हत्या उत्तर प्रदेश में ही की गई. और जो संत बीजेपी के बारे में उनके जिस आशावाद के साथ हिंदू धर्म के लोगों ने बीजेपी को सत्ता में लाए, और वो संत को जो पता चला कि बीजेपी हिंदू धर्म का सिर्फ वापर करता है और सत्ता के बाद इसका पूरा दुरुपयोग करते हैं, और जो संत इस बात को कहते हैं उसी संत की हत्या होती है, ऐसा ही चित्र अब सामने आने लग गया है. हम ऐसे इस राज्य में जहां संतों की हत्या होती है उस राज्य उत्तर प्रदेश राज्य में राष्ट्रपति राजवट लगे, ये मांग हम करते हैं. देखो ऑनलाईनच्या शाळा बंद करून आता जिथं जिथं कोरोना कमी झाला असेल तिथं शाळा सुरू व्हाव्यात, ही मागणी आमची आहे. आनंद गीतेच्या एका लाईनला आमचं समर्थन आहे, दुसऱ्या लाईनला नाही. आमच्या एका लाईनला आहे की ज्यांनी ते सांगितलं की शिवसेना ही काँग्रेस अलायन्स होऊ शकत नाही. ही एक त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे झालेला हा महाविकास आघाडीचा एक प्रयोग आहे. या लाईनला आमचं समर्थन आहे. आई भवानीचा गजर म्हणजे